नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फणसची भाजी। आता आपण हा मसाला तव्यावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे अद्रक घेतला आहे, 2 चम्मच धने घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे, 2 कांदे कापून घेतले आहे, 2 गाठ्या लसूण घेतला आहे आणि धने पण घेतले आहे। आता आपण मसाला यामध्ये भाजून घेऊया। आता पहिले कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये धने पण टाकून घेऊया, शेंगदाणे पण टाकून घेतले आहे। हे भाजून झालं आहे, काढून घेऊया ताटामध्ये। आणि खोबरं आपण आहारामध्ये भाजून घ्यायचं आहे। आपल्याला झणझणीत फणसची भाजी बनवायची आहे। आता हे खोबरं आपण आहारावर भाजून घेतलं आहे। आहारावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं। आपण तवा काढून घेऊया। आता आपण हे लसूण जिरं, हे सगळा मसाला आपण पहिले लसूण जिरं हे ते खलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला मंडळी। हे पूर्ण बारीक करून घेऊया लसूण जिरं खलामध्ये। फणसची भाजी आपल्याला फणसची भाजी बनवायची आहे। आता आपण हे फणस नाही का तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला। तेल टाकूया। हे फणस तेलामध्ये तळून घ्यायचं। मंडळी, फणस तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला झणझणीत फणसची भाजी खायची आहे आज। थोडी हळद टाकून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला। फणस चांगली तळून घ्यायची आहे, नंतर फोडणीला द्यायची, म्हणजे हे याला पिवळपण येते थोडं। छान भाजी बनवायची आहे आपल्याला झणझणीत। मंडळी, हे फणस तळून झाली आहे। आता आपण हे खाली काढून घ्यायचे आहे याला। मंडळी, आपण गंज मांडला आहे, त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया भांडे, कारण आपण फणस तळून आहे त्यामुळे आपल्याला तेल थोडं कमी टाकायचं आहे। फणस तळून घेतला आहे। आता भाजीमध्ये थोडं तेल कमी टाकायचं आहे मसाल्यापुरतंच, कारण जास्त तेल झाल्यावर। आता आपण 3 भांडे तेल घेतलेलं आहे मंडळी, कारण जास्त तेल झाल्यावर आहे ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला तेल जास्त घ्यायला आणि तेल थोडं मसाल्यामध्ये कमी घ्यायचं, कारण आपण फणस तळून घेतली आहे। त्यामध्ये आता हा पेस्ट आपण खलामध्ये बारीक केलेला पेस्ट, कांदा झाला आहे लाल चांगला। आता खलामध्ये बारीक केलेला पेस्ट टाकूया, कारण खलामध्ये मसाला बनवलेला भाजी टेस्टी लागते आणि झणझणीत पण बनते। कांडून घेतलेलाच मसाला चांगला लागते। खलामध्ये हा पेस्ट चांगला बारीक केला, तेलामध्ये शिजत आहे।
चांगलं शिजू द्यायचं तेलामध्ये हा पेस्ट. ह्या तेलामध्ये चांगलं शिजवत आहे आपण. आता हा पेस्ट तयार झालेला आहे मंडळी. आपण यामध्ये तिखट पावडर, हळद आणि मीठ हे सर्व टाकायचं आहे आपल्याला. इथे टाकून घेतलं आहे. यालाही थोडं होऊ द्यायचं तेलामध्ये, चांगलं भाजू द्यायचं याला पण चांगलं भाजू द्यायचं आहे मंडळी. यामध्ये आपण आता फणस टाकणार आहोत. फणस यामध्ये मिळवून घ्यायचं आहे आपल्याला. आता फणस शिजवायचा आहे. यामध्ये फोडणी दिला आहे आपण फणस. आता हे झणझणीत फणस बनणार आहे आपली. थोडं पाणी घालूया त्यामध्ये. झालं. आता फणस शिजवायला मांडली आहे आपण. आता तयार होईल. फणस आपली तयार झालेली आहे मंडळी. या फणसला छान आपल्याला तेल सुटलेलं आहे, तर्री लाल भडक. हे फणस आपण आता म्हाताऱ्याला जेवण द्यायचं आहे आपल्याला. झणझणीत फणसची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण जेवण करायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.